भार्गवी, आता खुर्च्यांकडे यायचं. जसं यांनी उल्लेख केला की खुर्च्यांनी थोडासा त्रास सहन केला. वहिनी साहेब मध्ये जी तू भूमिका रंगवलीस त्यानंतर तुलाही अशी काही प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळायची? एकदा मी आणि सुचित्रा काहीतरी कुठेतरी होतो आणि नंतर सुचित्रानी मला सोडलं आणि ती पुढे गेली आणि मी चालत होते. ते एक बाई माझ्या मागणं आली आणि अजूनही अक्कल नाही ती सासू एवढी छळते तरी तिच्या गाडीला फिरते. मला असं झालं की नाही, ती छळत नाही मला, ती माझी मैत्रीण आहे. पण लोकांना ते खूप खरं वाटत राहतं. किंवा वहिनीसाहेब मध्ये माझा नवरा थोडासा स्लो लर्नर दाखवला होता. ते एक बाई मला आली आणि म्हणाली, कसं ग नशीब, एवढी चांगली दिसायला, नवरा असा येडसर मिळालाय, सांभाळून घेशील ना ग. म्हटलं नाही असं काही नाही, तो खरा नवरा नाहीये. मृणाल, मला तुझ्याकडे यायचंय. तू 2 सिरियल केल्या, दोन्ही वेगळ्या पद्धतीच्या होत्या. एक रोमॅन्टिक सिरियल आणि एक जशी याच थोडीशा पठडीतली सिरियल होती. एक सोशिक अभिनेत्री तू सुद्धा रंगवलेली आहेस. तर रोमॅन्टिक सिरियल जेव्हा करत होतीस तेव्हा फॅन कसे भेटले? म्हणजे तेव्हाही खूप गुलाबी पत्र वगैरे यायची? गुलाबी पत्र येतात पण मुलींची येतात. मुलींची येतात? आतापर्यंत मला जी काही पत्र आली आहेत ती मुलींनी पाठवली आहेत आणि मुलं मला तू तिथे मी पासून सगळे ताई म्हणायला लागलेत. तर मृणाल ताई, मंजिरी ताई, मंजिरी दीदी असं एक साधारण माझं आता नामकरण झालेलं आहे. निलेश, तुला बघून सांगते ती. मी फक्त माझ्या प्रियाला फॉलो जास्त केलं. तरुण वर्ग फारसा फॉलो करायचा माझ्या प्रियाला प्रीत कळेना. आणि तू तिथे मी पासून अगदीच आजींपासून माझ्या आईच्या आणि अशा पद्धतीच्या वयाच्या बायकांशी पण मी जोडले गेले. सो एक वेगळा प्रेक्षक वर्ग मला मिळाला आणि पुरुष वर्ग सुद्धा तो तू तिथे मी बघायला लागला. हे मला माझ्या बाबांवरून कळतं, कारण की बाबा जनरली फारसे टीव्ही बघत नाहीत, पण तू तिथे मी किंवा अशा पद्धतीच्या सिरियल्स ते बघायला लागलेत माझ्यापासून. अमृता, सारेगमपचं सेलिब्रिटी पर्व झालं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं. तर मंचत पण आहे, आमच्याकडे माईक पण आहे, आपल्याकडे एकापेक्षा एकची विनर पण आहे. आमची अशी इच्छा आहे की आता एक गाण्याच्या बरोबर नृत्याचाही जर आविष्कार झाला तर मजा येईल. जरा लावणी होऊन जाऊ दे का? अरे बाबा, जरा शिट्ट्या बिट्ट्या मारता येतात का? अरे शिट्ट्या शिट्ट्या. आता एक छोटासा राऊंड आपण खेळणार आहोत. झटपट प्रश्नोत्तरे, रॅपिड फायर. प्रत्येकाला मी काही प्रश्न विचारणार, त्याचे अर्थातच 2 ऑप्शन असणार आणि त्यातला एकच तुम्हाला निवडायचा आहे. तर सुरुवात करतो मृणाल मॅम तुमच्यापासून. तुम्ही आतापर्यंत अनेक जाहिराती केलेल्या आहेत. फेअरनेस क्रीमची त्याच्यामध्ये जाहिरात असेल, पण आमचा प्रश्न आहे की तुम्ही पर्सनली नक्की काय वापरता, विको की फेअर अँड लवली? विको. जास्त काय आवडतं, दिग्दर्शन की अभिनय? आता रमा माधव झाल्यानंतर अभिनय. आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की निलेश साबळे यांना सिनेमात कधी घेणार, यावर्षी की पुढच्या वर्षी? यावर्षी. याचं कारण असं आहे की आज हा एपिसोड केल्यानंतर आणि या सगळ्या मुलींच्या बरोबर एवढी धमाल केल्याबरोबर, मैत्रिणींबरोबर, मला असं वाटतंय की थोडं काहीतरी ह्युमरच बनवावं आणि मग तुझ्याशिवाय पर्याय का निलय? आता आपण येतोय भार्गवी चिरमुले यांच्याकडे. तुम्ही छान छान नृत्य करता, सगळ्यात जास्त करायला काय आवडतं, लावणी की लावणी? पेरणी. आवडता हिरो भरत जाधव की सचिन पिळगावकर? भरत. कोण जास्त छान नाचतं, अमृता खानविलकर की भार्गवी चिरमुले? भार्गवी चिरमुले. यानंतर सुकन्या ताई, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. आवडती मालिका आभाळ माया की रेशीम गाठी? आभाळ माया. काय नावानं हाक मारलेली जास्त आवडते, सुकन्या की सुकन्या? सुकन्या. अभिनेता म्हणून कोण जास्त आवडतं, डॉक्टर गिरीश ओक की संजय मोने? संजय मोने. त्यानंतर आता अमृता, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे.
आवडता सहकलाकार अतुल कुलकर्णी की प्रसाद ओक? बापरे, खूप अवघड प्रश्न विचारला. अतुल कुलकर्णी. आवडते सेलिब्रिटी गायक कोण? प्रशांत दामले की वैभव मांगले? प्रशांत दामले. किती खुश बघते किती. सोनाली कुलकर्णी कोण म्हणून जास्त आवडतात? मैत्रीण म्हणून की नणंद म्हणून? मैत्रीण म्हणून. क्या बात कारण है. ती मैत्रीण होती म्हणून मला लग्न झालंय. म्हणजे तिच्या मैत्री थ्रू मी तिच्या भावावर डोरे डालले. हो. त्यामुळे मृणाल, तुमच्यासाठी प्रश्न आहेत. आवडता सहकलाकार चिन्मय मांडलेकर की अभिजित खांडकेकर? चिन्मय मांडलेकर. चिन्मय मांडलेकर असं उत्तर दिलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न, आवडता अँकर कोण? निलेश साबळे की डॉक्टर निलेश साबळे? डॉक्टर निलेश साबळे. ये बात! पुन्हा एकदा माझा विजय झालेला आहे. समोर बसलेले आमचे प्रेक्षक असतात, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतात. आपण त्यांना संधी देऊयात. बर, मला भार्गवीताईंना विचारायचं आहे. मध्येच अरे ऑफ करत जाना. आलो. ठेव 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 जरा थांब ठेव जरा थांब चाल तिकडं. भार्गवीताईंना भार्गवीताई तर तुम्हाला त्यांना विचारायचं आहे मग की बाबा बसा हानीन तिकडे का बसा बायको आहे. थांब म्हणलं ना, थांब जरा चालू आहे. लाव की टीव्ही दिसत की हा फोन करू नका आता परत. काय झालंय आता? काय झालं? आईला बरं नाही, मग गाड कुठेतरी नेऊन आईला थांब तिथं येऊन जा. मला सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. असे का असे का बेलाला पाने 3च का? म्हशीला शिंगे 2च का? नागाला फणा 1च का? असे का? यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतील. आमच्याकडे अनेक पुस्तकं. या पुस्तकाचं नाव आहे हाऊ टू लर्न इंग्लिश. इंग्लिश कसे बोला, इंग्लिश कसे वाचा, इंग्लिश कसे लिहा. या पुस्तकामध्ये 1 ते 1000 पर्यंत कविताप्रमाणे शब्द दिलेले आहेत, जे आपल्या लहानपणीच्या सहजमध्ये लक्षात राहू शकतात. जसे मदर, माता, फादर, पिता, रिलेशन मध्ये रिश्ता, नाता. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर एक माणसाचं चित्र दिलेलं आहे. जसं डोळ्याला काय म्हणतात, हाताला काय म्हणतात, नखाला काय म्हणतात, बोटाला काय म्हणतात, केसाला काय म्हणतात, पायाला काय म्हणतात. या पुस्तकाची किंमत मार्केटला 10 रुपये. पण केवळ प्रकाशनाच्या दृष्टिकोनातून आम्ही हे केवळ 5 रुपयामध्ये देत आहोत. 5 रुपयामध्ये देत एक आहोत. मिनिट. ज्याला पाहिजे असेल त्यांनी घ्या. पायाचे पैसे पडणार नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न काही नाही आहे. तुम्ही प्रमोशन करता म्हणून मी पुस्तक प्रश्न काय? मला भार्गवी परचुरेंना विचारायचंय. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी मला ओळखलंय का? तुमची एक सिरियल चालू होती वहिनी साहेब नावाची. त्याच्यामध्ये टायटल सॉन्ग झाल्यानंतर शेवटी एक मूल ओरडायचं, वहिनी साहेब. हो, म्हणजे ते तुम्ही आहे? नाही, मी ते ऐकायचो नेहमी. तर मला तिथं स्टेजवर यायचंय, मी येऊ शकतो का? वा, चांगला प्रश्न. काय? मिळालं. हे टोपण राहिलं होतं, उडालं होतं, ते शोधायला. कसं उडालं? असं तिकडून केलं ते इथपर्यंत आलं. ते शोधायला आलो होतो. अरे अशा काळी आज आमच्या विनंतीला मान देऊन झी मराठीच्या सगळ्या या दिग्गज नायिका आमच्या या मंचावरती आल्या.